फट फट मेन आहे आपल्या बघा ना आपल्यामध्ये किती जोश आला. हे सगळं पाणी आणि आज 365 दिवस चॅलेंजचा 59वा दिवस आहे. तर आज आपण थोडंसं पेट्रोल संपलं होतं तर आज पेट्रोल पंप आलतो आपण आता. तर पेट्रोल टाकलं. पेट्रोल पंप 1 किलोमीटर ग्राउंडच्या ऑपोजिट साईडला आहे. ग्राउंड इकडे आहे तर पेट्रोल पंप इकडे आहे. तर चला पेट्रोल तर टाकलं. आज लवकर जायचं आहे थोडंसं. चला निघू ग्राउंड. हे सगळं पाणी हे शेताचं पाणी सगळं इकडं वाहून येतं. रस्ता खराब झाला तेव्हा गाडी आणता येत नाही. गाडी स्लिप मारते. तर गाडीचं पेट्रोल संपलं होतं आपलं. येतानीच कंपनीतून रात्री पेट्रोल पंप ऑफ साईडला डायरेक्ट ग्राउंडच्या पलीकड साईडनं ऑपोजिट साईडला डायरेक्ट. तर पेट्रोल सकाळ टाकून आलो. तर करण तर आलं नाही अजून. चला करणला एकदा कॉल लावून लागेल. तर आज थोडंसं लवकर जायचं आहे. वातावरण पण थोडंसं थंडगार आहे. पावसाचा अंदाज ढगबाग कसं आहे आज. कारण की आता काल लय गरमत होतं. आज पाऊस येईन एखाद्या वेळेस. तर चला आज करणला एकदा कॉल करू आणि आजचा वर्कआउट काय सुरू करू. चला त्यावर पाडायला मार्केट बरं तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. आणि चला आता वरती आपण जॉगिंग करायला जाऊ. तर काल सोमवार असल्याने सोमवारचा इथं वाळूचा बाजार असतो. तर आपल्याला एक कॅप 40 रुपयात 2 भेटल्या. पण पहिली जी कॅप होती ना ती 80 रुपयात दिली. तिची क्वालिटी थोडीशी बेस्ट होती. ह्याची थोडीशी लो यायची पण कम्फर्टेबल तेवढीची. काही 100 रुपयाला देते. 40 रुपयाला 2 भेटलं. 2 आणून घेतले आपण. आता झाले 2-3 कॅप झाल्या आपल्या. पहिले ती कशी व्हायची खराब व्हायची. ती घाम यायचा खराब व्हायची. त्याच्यामुळं आता 2-3 कॅप आणल्या ना एक दिवस वेगवेगळी घातली ना तर धुणं टाकता येते आणि घाम येत नाही. हा मेन फंडा आहे. आज कुत्रे ईद आले बा न लागेल त्यांना. तेव्हा हट 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 माग लागते बरं. मेन आपल्या बघा ना आपल्यामध्ये किती जोश आला. हाकलून लावलं कुत्र्याला. आता तरी पुढे गेले ते. काही खाली गेले काही इकडे गेले. तर चला आता काय करू जॉगिंग करू.
करंट नाही आला आता, तर तो मोबाईल ऑफ आहे त्याचा. चला जॉगिंग करू आपण आणि मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. पुढेच आहे बघा, ते एक आहे बघा तिथं, तो एक आहे आणि ते तिथं एक आहे, तिथून तशी वरती खाली येते. तर चला आजची जॉगिंग चालू करू. चला जॉगिंग चालू करू. आपली 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली आपली. वारं थोडंसं जास्त चालू आहे या साईडला. जायच्या टायमात थोडंसं प्रॉब्लेम येतो, यायच्या टायमात थोडंसं सपोर्ट भेटतो वाऱ्याचा. तर आज जाताना कुत्र्याने परेशान केलं. ते पलीकडचे कुत्रे होते ना, डायरेक्ट अलीकडे येऊन बसले होते इथं स्टार्टिंगलाच. जसं जसं पळलो तसं पुढं जायचे, पार भिंतपर्यंत ते तिकडं सोबतच होते. मग तिथून खाली जाऊन बसले तिकडं. तर एकटा असलं ना हा प्रॉब्लेम असतो. तर तरी एवढं काही टेन्शन नाही. आता हे साफ केल्यामुळे लगेच दिसतं. पहिले कसे आतमध्ये जाऊन बसायचे, कपकन बाहेर यायचे, समजायचं नाही बाबळीमुळे. तर चला आज 3 किलोमीटर जॉगिंग केली. कारण तर आला नाही आज, काल तर लय बोलला होता. तर चला आता काय करू, आता थोडंसं लवकर पण जायचं आहे. थोडंसं लेग वर्कआउट स्क्वॉट मारू थोडेसे, ते पण वेगळे मारू थोडेसे. तर चला कसे मारायचे ते आज बघू. दरवेळेस सांगतो मी तुम्हाला, सगळ्यात वर्कआउटपेक्षा कन्सिस्टन्सी सगळ्यात मेन गोष्ट आहे. डिसिप्लिन. हे तुम्हाला कोणतं पण काम करायचं ना, तुम्हाला एक टार्गेट ठरवून लागेल आणि डिसिप्लिन राहणं लागेल, तरच तुमचं टार्गेट होतं. नाही तर करायचं म्हणून करायचं ना, तर काही मतलब नाही आहे. त्यापेक्षा आराम केलेलं बरं आहे. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. कोणती पण गोष्टीला मेहनत लागतेच. आणि आज कॉम्पिटिशन एवढं झालेलं आहे, त्याच्यामुळं एक्स्ट्रा मेहनत तर करणंच लागणार आहे. नाही तर तुम्ही ॲव्हरेज करशाल तर ॲव्हरेज राहशाल तुम्ही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. मेहनत दुसऱ्यांपेक्षा, कारण आपण ज्या दिवशी प्रॅक्टिस नाही केली त्या जागी 10 जण आपल्यापेक्षा डबल प्रॅक्टिस करू राहिले. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा कधी पण. तर चला आपला स्क्वॉट वर्कआउट करू. थोडीशी वॉकिंग केली, बॉडी रिलॅक्स केली, कूलडाऊन. आता थोडेसे स्क्वॉट मारू सपोर्टिंग. तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी मारू स्क्वॉट आपण. इथं सपोर्ट घेऊन पहिले मारत होतो आपण सगळ्यात आधी, इथं नाही इथं.
आपण स्कॉट वर्कआउट मारला तर स्कॉट कसं मारला, इथं सपोर्टिंग मारला सपोर्ट घेऊन. आणि कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सपोर्ट घेऊन ते पूर्ण खाली बसायचं नाही, थोडं नॉर्मल बसायचं. पूर्ण खाली बसलं तर गुडघ्यावर लोड येतो. हाफ बसायचं, हाफ वरती यायचं, हाफ बसायचं, हाफ वरती यायचं. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, आता स्लूप असल्यामुळे, उतार असल्यामुळे काय होतं, हे आपल्या पोटऱ्यावर एकदम ताण पडतो. नॉर्मल याला ताण नाही पडत, जास्त पडतो. कारण की आपल्याला थोडंसं हिल पॅन टाईप चमक निघत होती. तर हे केलं ना एक्सरसाइज, ही तुझी पूर्ण खालची असते मसल, ही पूर्ण खालची मसल ट्रेस होती. हे विविध स्क्वॉट मारले होते. तर एक आयडिया आपल्याला आज समजलं. आज नवीन एक्सरसाइज डेव्हलप झाली की दोन्ही याच्यामध्ये एका एक्सरसाइजमध्ये दोन्ही काम होते. आपले रिलीफ पण होतो आणि स्कॉट वर्कआउट पण कम्प्लीट होतो आपला. तर चला, असं काही ना काही ट्राय करत राहायचं. नवीन 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 पर डे नवीन काहीतरी शिकायचं. चला, तर हे वर्कआउट आपला कम्प्लीट झाला. तर आता चला खाली जाऊ, थोडं वरतून खाली जाऊ, करंटची स्टाईल मारू. करण इथून जातो खाली. खाली आलो होता आपण. आता काय करू, आपण रेग्युलर मधले आपण 2 सेट मारतो. तर आज काय करू, त्याचं एकच सेट मारू. आज काय करू, फक्त ॲप्स वर्कआउट मारू. ॲप्स वर्कआउट नंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. कारण आज थोडंसं लवकर पण जायचं आहे. तर काय करू, ॲपचे सेशन मारू, त्याच्यानंतर मग बॉडी स्ट्रेस करू. तर चला. चला, ॲप्स वर्कआउट आपले कंप्लीट झाले. ॲपचे आपण 3 सेट मारले. डेली जसे मारतो एका रिपिटेशनमध्ये 3 सेट असते. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण केलं स्कॉट आणि आपल्याला याची स्ट्रेचिंग करायची होती. आपली हिलची स्ट्रेचिंग करायची होती. तर आपलं स्कॉट वर्कआउट जिथं मारले, स्कॉट वर्कआउटने आपली हिलची स्ट्रेस होऊन गेला, पूर्ण रिलीफ होता. आपण जे इंडिव्हिज्युअल म्हणजे एक सेपरेट वर्कआउट करतो ना, तो वर्कआउट तिथंच होऊन गेला. तर चला, एका ह्याच्यात 2 कामं होऊन गेले आपली. तर चला, आजचा वर्कआउट झाला, संपला. आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला.
तर या एक्सरसाइजने काय होतं माहिती का, आपण जे रनिंग करतो, रनिंग करताना जे बॅक साईडला दुखती पाठ दुखते आपली, म्हणजे लॉंग 5 किलोमीटर केलं 10 किलोमीटर केलं तर ही एक्सरसाइज रिलीफ होत नाही, म्हणजे पेन होत नाही. पेन जर होत असलं तुम्हाला तर यांनी पण रिलीफ भेटतो थोडासा. ज्याला पाठीमध्ये मन गॅप आहे तिने ही एक्सरसाइज केली पाहिजे. थोडाफार हळूहळू, जास्त प्रमाणात नाही करायचं, एकदम लाईट करायचं, नाही तुम्हाला जास्त मेजर लफडा होऊन जाईल नाही तर काहीतरी. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, एकदम लाईट करायचं. ज्याला प्रॉब्लेम येतो, ज्याला प्रॉब्लेम नाही त्यांनी कसं केलं तर काही प्रॉब्लेम नाही. तर चला लेग स्ट्रेच करू. लेग आपण 2-3 प्रकारे स्ट्रेच करतो. दोरीने एक करतो, दोन करतो आपण. सगळ्यात मेन गोष्ट रोल, सगळ्यात मेन गोष्ट आहे. ह्याने तुमची मसल जेवढी टाईट असते ना रनिंग वर्कआउट केलेला, तर ती एकदम लूज होऊन जाते. लूज झाली टाईम नाही, टाईम सगळ्याकडे असतो. पण आजकाल तुम्हाला एक सांगतो, जे मॉर्निंग वॉकला येते 90% लोक, 90 नाही 99% लोक, त्यांना काहीतरी प्रॉब्लेम सांगितलेला आहे म्हणून ते जॉगिंगला नाही तर त्याला येते, फिरायला येते. नाही तर फिट माणूस कधीच येणार नाही. ही आता लय वाईट गोष्ट आहे, कारण की सगळ्यांनाच व्यायाम केला पाहिजे. आता व्यायाम हा सगळ्यात मेन गोष्ट झालेली आहे. कारण की आजकाल बघितलं 20, 22, 25 वर्षात पोरं हार्ट अटॅक येऊ राहिले, शुगर आहे, BP आहे. या गोष्टी कशामुळे होत्या? एक तर बाहेरचं खाणं, त्याचं शरीराला वर्कआउट नाही आहे, हा फंडा असतो. तर चला पॅन्ट घेऊन येऊ आपण. आणि आपल्या ॲप्स वर्कआउटचे रेग्युलरमधले 3 सेट मारले, 2 एक्सरसाइज करतो म्हणजे एकच मारली. तर चला चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आणि खूप घरी आता. तर आज करंट आलाच नाही, तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, सुट्टी पडून नाही द्यायची. त्याला 10 वेळेस सांगितलं सुट्टी पडून देऊ नको. काय ज्याची त्याची मर्जी, एक लिमिटपर्यंत बोलायचं असतं. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला, बाय. हे का अवघडच झालं पाण्याचं. आलो गाडीकडं, रस्ता असा आहे.